मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहेत। या ठिकाणी 65 एकराच्या विकासाबाबत लेखी उत्तरातही मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। पण 65 एकरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वारकऱ्यांची त्या ठिकाणी सोयी सुविधा होऊ शकत नाहीत। पण जे जुनं पंढरपूर जे आहे त्या ठिकाणी 90% जास्त वारी पंढरपुरामध्ये भरती। पण मूळ त्या प्रश्नामध्ये आम्ही त्या ठिकाणी विचारलेल्या बाबतीत जुन्या पंढरपुरामध्ये जी रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतली जी सोयी पाहिजे आहेत, सुविधा पाहिजे आहेत, त्या अजूनही झालेल्या नाहीत। राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी लक्षवेधीला उत्तर देताना 647 कोटी रुपयामध्ये 1 रुपया पंढरपूरला कमी पडू दिला जाणार नाही असं त्या गेल्या 1 वर्षभरापूर्वी उत्तर दिलं। पण त्यानंतर आतापर्यंत फक्त 32 कोटीचीच कामं पंढरपूर शहराची, म्हणजे जिथं पांडुरंगाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी फक्त 32 कोटीचीच कामं त्या ठिकाणी जूनच्या अखेरपर्यंत काढलेली आहेत। आणि मग आळंदी आणि देहू आणि पंढरपूरचा विकास आराखडा, त्यामध्ये आळंदीच्या देहूच्या पेक्षा जास्त 5 पट क्षेत्र जे क्षेत्रफळ आहे ते पंढरपूरचं जास्त असताना पंढरपूरला निधी कमी मिळतोय। त्याच्यामुळे त्या ठिकाणी या बाबतीतल्या सोयी सुविधांचा अभाव राहतोय। त्याच्यामुळे त्याला जास्तीचा निधी खर्च करण्याच्या बाबतीत आपण मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी पुन्हा आदेश करण्याची या बाबतीतली माझी विनंती आहे, ती कराल का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की नमामि चंद्रभागा आपण त्या ठिकाणी हातामध्ये अत्यंत उत्कृष्ट चांगलं काम घेतलेलं आहे। जे त्या नदीचं पावित्र्य टिकणं, वारकरी तीर्थ म्हणून तोंडात तिथं आंघोळ करणं, त्याचं पावित्र्य टिकवायची जबाबदारी निश्चितपणाने आहे। पण त्या नदीला जे या सुविधा पंढरपूर शहरात न दिल्यामुळे ड्रेनेज सारख्या ते गटरीचं घाण पाणी जिथं पुंडलिकाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ नदीमध्ये जातं, त्याच्यामुळं ते प्रदूषण बिघडतं, ते पाणी खराब होतं। तर त्याच्या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याच्या बाबतीतला मुद्दा आहे। आणि अध्यक्ष महोदय, प्रदक्षिणा रोड जो वारकऱ्यांच्या प्रदक्षिणा घालायची एक प्रथा पद्धत आहे की दर्शनापेक्षा प्रदक्षिणेला महत्व देतात वारकरी, आणि म्हणून अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायच्या रोडवरती रिक्षा आणि टांगा घोडा गाडीला त्या ठिकाणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन करून त्या ठिकाणी बंदी घालायचा प्रयत्न करतायत। मग जे वयस्कर वारकरी आहेत, कुणी भाविक भक्त आहेत, 40-50% लोक अजूनही त्या भक्ती मार्गाच्या आतमध्ये राहतात, प्रदक्षिणा रोडच्या आत, आणि म्हणून त्यांची गैरसोय करण्याच्या दृष्टीने एक काम चाललेलं आहे। त्याला त्या ठिकाणी तो रस्ता या वाहनांसाठी बंद करू नये। आणि प्रवेशाच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं। मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक मुख्यमंत्र्यांच्या पूर्वीच्या महापूजा मी बघितलेल्या आहेत, म्हणून माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे या प्रवेशाच्या बाबतीत की आपण त्या आमदारांनी, माझ्या आमदारांनी किंवा माजी मंत्र्यांनी त्या शासनाच्या अधिकाऱ्याकडे आम्हाला एक दर्शनासाठी पास द्यावं साहेब म्हणून विनंती करण्यापेक्षा त्यांच्या ओळखपत्रावरती आपण जर सोडायची व्यवस्था केली, पण मुख्यमंत्र्यांच्या महापूजेच्या वेळेला अजिबात करू नये। कारण त्या ठिकाणची महापूजा सर्व राज्यातले लोक, देशातले लोक बघतात, आणि त्याच्यामुळे बाकीचे लोकप्रतिनिधी, अन्य VIP लोक असल्यामुळं लोकांना ती व्यवस्थित पूजा दिसत नाही। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची महापूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी जर ओळखपत्रावरती जर त्यांना प्रवेश देण्याबाबत आपण आदेश करणार आहात का, ही माझी अत्यंत महत्वाची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी मांडले आहेत। त्यातलं आपण जे सांगितलं की वस्तुस्थिती आहे की सगळं सांडपाणी हे नदीमध्ये चाललेलं आहे, आणि म्हणून आपण पहिला टप्पा जो आता नमामि चंद्रभागेच्या अंतर्गत घेतलेला आहे आणि विकास आराखड्याच्या अंतर्गत घेतला आहे, पूर्णपणे भुयारी गटर योजना कंप्लीट करून त्याच्यावर पाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी सोडायचं, याला पहिला आपण प्राधान्य दिला। त्याला निधी देखील आपण उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचं सगळं काम आता आपण सुरू करतो। दुसरं, आपण प्रदक्षिणा रोडच्या संदर्भात जे सांगितलं, जरूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना त्या संदर्भात देईल। त्याच्यात कदाचित जर ट्रॅफिकचा काही मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याला कशा प्रकारे आपण स्मूथ करायचं त्या संदर्भात आपण निश्चितपणे प्रयत्न करू। तिसरा जो मुद्दा आपण सांगितला तो मला असं वाटतं योग्य आहे, जरूर तशा प्रकारच्या सूचना या आयडेंटिटी कार्डवर त्यांना एंट्री द्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतात। हरिश्चंद्र पिंपळे।